नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्हा पीक विमा 2020 संदर्भामध्ये अपडेट पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं 16 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. पण 16 मार्च रोजी काय झालं? 16 मार्चच्या सुनावणीमध्ये सांगण्यात आले की पुढील सुनावणी 23 मार्च रोजी पुढे ढकलण्यात आली आहे असे सांगण्यात आलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील 2020च्या पीक विम्या संदर्भामध्ये अपडेट पाहणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं धाराशिव जिल्ह्यातील 2020च्या जे अडकलेलं पीक विमा होतो 94 कोटी रुपये आणि 134 कोटी रुपये, त्या संदर्भामध्ये आपण सांगितलेलं होतं की तारीख सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे असं सांगितलं होतं. पण 16 मार्च सुनावणीमध्ये काय झालं की सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 23 मार्च रोजी आता पुढे सुनावणी होणार आहे असं सांगण्यात आलं कोर्टातर्फे. आता विमा कंपनीने कोर्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची छळवणूक करण्याला सुरुवात केली आहे. कारण की तारीख पे तारीख देऊन विमा कंपनीमध्ये म्हणजे विम्यामध्ये त्यांना घोटाळा करायचा आहे. पण मित्रांनो, मी सांगू शकतो शेतकऱ्यांनो, लोकप्रतिनिधीला, शासनाला, प्रशासनाला मी सांगू शकतो 94 कोटी रुपयेसाठी शेतकऱ्यांचे 134 कोटी रुपये अडकू नका. कारण की विमा कंपनीने अगोदरच 94 कोटी रुपयासाठी उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. त्या 94 कोटी रुपयासाठी आपले शासनाकडे 134 कोटी रुपये अडकलेले आहेत. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी सांगू शकतो की शेतकऱ्यांचे जे न्याय हक्काचे पैसे आहेत, ती न्याय हक्काचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात यावे. कारण की 2020 ते 2026 चालू आहे. बराच मोठा कालावधी लोटलेला आहे. शेतकऱ्याच्या मनामध्ये विमा कंपनीविषयी, विम्याविषयी फार मोठा संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी विमा कंपनीने, कोर्टाने, शासन प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट करावं. शेतकरी दररोज विमा कंपनीविषयी, विम्याविषयी रोज अपडेट घेत असतो की आपला न्याय हक्काचा जो 2020चा धाराशिव शेतकऱ्याचा पीक विमा आहे, तो पीक विमा आपल्याला कधी मिळेल ह्याविषयी शेतकऱ्याच्या मनामध्ये फार मोठा संभ्रम आहे. आज मिळेल, उद्या मिळेल, 8 दिवसांनी मिळेल. शेतकरी रोज वाट बघत आहे की आपल्याला धाराशिव जिल्ह्यातील 2020चा जो पीक विमा आहे, तो पीक विमा कधी मिळेल. शासनाने अजून एक, प्रशासन, कोर्टाने शेतकऱ्यांना अजून एक दिलासा दिले. विमा कंपनीने 134 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू नये म्हणून सांगण्यात आले होते. पण विमा कंपनीने फटकारलेला आहे की 134 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचे त्याच्यावरती स्टे आणता येत नाही असं कोर्टाने फटकारलेलं आहे विमा कंपनीला. कारण की 94 कोटी रुपयासाठी आपले 134 कोटी रुपये अडकलेले आहेत. आता पुढे सुनावणीमध्ये काय होतंय आपण वाट पाहू. कारण की आता विमा कंपनीने कोर्टाच्या माध्यमातून तारीख पे तारीख देऊन शेतकऱ्याची छळवणूक करत आहे. आता पुढील सुनावणीमध्ये आपल्याला ह्याविषयी सविस्तर अपडेट घेण्यासाठी आपला पुढील व्हिडिओ आपण. धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकऱ्याविषयी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करा.